61 धावा, मोठी धावसंख्या राहुल ग्राफिक्स अंबारले संघाची या ठिकाणी फायनलच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. प्रणय आणि स्वामी या ठिकाणी पाहायला मिळतील कविळवाल संघाकडून. नावेगावचं मैदान खरंच अतिशय सुसज्ज असं मैदान. मैदानाच्या चौफेर अगदी हिरवीगार झाडे आणि समोर सह्याद्रीचे डोंगर आपल्याला पाहायला मिळतात आणि छान अशा वातावरणामध्ये टेनिस क्रिकेटचा हा थरार पाहायला मिळतोय. सह्याद्रीचे डोंगर पाहिले की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते आणि म्हणून रक्त सांडले या माती, वेचले आम्ही स्वराज्य मोती, अरे भिडविले आम्ही रणांगणाची छाती, रोखली आम्हीच वादळाची गती, या पराक्रमा पुढे थरथरली धरती, म्यानातून उचले तलवारीची पाती, अरे या भगव्याच्या अभिमानाप्रती श्वासातून वाहे फक्त आणि फक्त राजा शिव छत्रपती, राजा शिव छत्रपती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. या वेळेला आपण पाहतोय पहिलाच बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. ऑन साइडला खेळून काढलाय, स्क्वेअर लेग आली मिड विकेटच्या मधोमध. सिंगल एक धाव पाहायला मिळते आपल्याला. सिंगल एका धावेने गेम ऑन झालाय. इथून आपण पाहू शकतो 11 बॉल मध्ये 60 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. फायनलचा थरार, फायनल कोण जिंकणार, कोण बनणार चॅम्पियन, मैत्री चषक पर्व 4चा हा प्रश्नचिन्ह मोठा लागून राहिला होता मागच्या काही दिवसापासून. यावेळेला आपण पाहतोय शानदार स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि याच दरम्यान हा शॉट मात्र आपण पाहू शकतो जरूर क्लिअर. टक्का नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. वैष्णव या ठिकाणी वैष्णव बागवे आपल्याला पाहायला मिळतील. नंबर 4 वर बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. खूप मोठी धावसंख्या करायची आहे आणि त्याच कारणाने थोडासा कुठेतरी प्रेशर दडपण हे स्पष्ट पाहायला मिळते मॅच मध्ये कविळवाल संघावर. याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात, सरळ झेल टिपलाय. वैष्णव बागवे आले, वैष्णव बागवे मैदानाच्या बाहेर गेले. आतमध्ये सूरज आपल्याला पाहायला मिळतील. पहिले बॉलर बॉलिंग मार्कवर राहुल ग्राफिक्स अंबारले संघाकडून प्रमोद आपल्याला पाहायला मिळतील. अगदी न्हावे एंड कडून बॉलिंग करताना पाहायला मिळतात. याही वेळेला आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड शॉट खेळलाय, हलक्या हाताने बॉलला स्टिअर केलंय. सिंगल एकच धाव मिळेल, पण सिंगल धावेने फारसा फरक पडणार नाहीये. कारण एक क्रिकेटच्या कॉमेंट्रीमध्ये माझा डायलॉग एक फेमस आहे, कावळ्याने जरी किती हमाम साबणाने किंवा सनसिल्क शॅम्पूने घासून आंघोळी केली ना तरी कावळा कधी काळ्याचा पांढरा होत नसतो. क्रिकेटच्या मैदानावर देखील असंच आहे मित्रांनो. तुम्हाला मोठ्या धावसंख्येची गरज असते ना त्यावेळेस सिंगल डबलने तुमचं काम चालत नाहीये, तिथं तुम्हाला मोठेच फटके घ्यावे लागतात.
हा क्रिकेटचा रूल नक्कीच आपल्याला सांगून जातो. या वेळेला आपण पाहू शकतो अभित बॉलिंग मार्कवर. अक्षरशः मैदानावर अंधार या ठिकाणी पसरलेला पाहायला मिळतोय चारी बाजूला. आणि अशा या वातावरणामध्ये हा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम अजूनही सुरू आहे. डॉट बॉलची सांगता या वेळेला केली जाते. मैत्री चषकाचा हा थर्रार नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फायनलचा हा सामना याही वेळेला आपण पाहतोय. डॉट बॉलची सांगता. पूर्णपणे अंधार या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि म्हणून आपण नेहमी सांगत असतो की थोडीशी घाई करा मित्रांनो सकाळपासून, कारण मग परिस्थिती फार वेगळी पाहायला मिळते. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय आमचे अजित दादा मालोरे हे देखील या ठिकाणी आलेले. त्यांना विनंती असेल दादा प्लीज आपण देखील मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. आपलं देखील मैत्री चषकामध्ये मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. कोण घेऊन जाणार मैत्री चषकाची ही पहिल्या नंबरची ट्रॉफी, याकडे मात्र साऱ्यांच्या नजरा लागल्यात आणि प्रेक्षकांनी जवळजवळ मनामध्ये ओळखलंय. कारण प्रेक्षक वर्ग हा नक्कीच खूप हुशार असतो. मग समालोचक असतील, आमचे स्कोरर असतील, क्रिकेटर असतील किंवा एखादा चांगला गाणारा असेल, प्रेक्षक वर्ग अगोदर ओळखत असतात की काय होणार या सामन्यामध्ये. यावेळेला आपण पाहतोय ऑन साइडला बॉलला ड्राईव्ह केलंय आणि त्या ठिकाणी विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. जवळजवळ हा सामना राहुल ग्राफिक्स अंबारलेच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल ग्राफिक्स अंबारले संघ, कम ऑन डीजे.